असे पातकी देन मी स्वामी राया, पदी पातलो सेथवा उद्धराया. नसे अन्य त्राता जगी आदिनाला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. मला मायणा बाप नाप्त बंधू, सखा सोयरा सर्व तू दीनबंधू. तुझा मात्र आधार याले कराला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. ज्याप्रमाणे स्वामींचं श्री स्वामी समर्थ अष्टक हा एक भयमुक्त महामंत्र आहे आणि जो आपण म्हटल्याने वाचल्याने आपल्याला आपल्या मनातील भीती दूर होण्यास मदत होत असते, त्याचप्रमाणे स्वामींची मानसपूजा ही एक अतिशय प्रभावी सेवा आहे. ह्या सेवेने आपल्या मनातील अनेक दुविधा अनेक संकटे दूर होण्यास मदत होत असते. तर आज आपण या व्हिडिओतून स्वामींची मानसपूजा कशी करायची किंवा मानसपूजा म्हणजे काय, ती कशा प्रकारे आपण करू शकतो हे आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते, गुरु आदरणीय प्रदीप दादा यांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणून तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वामीमय असं स्वागत करते. आपल्या सर्वांना माहीतच आहे की मन हे सगळ्यात शक्तिशाली आहे आणि जेव्हा मनाने आपण एखादी गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती नक्कीच साध्य होण्यास मदत होते. मनाची शक्ती ही फार प्रभावी आहे, म्हणूनच आपल्याला मन आपलं ताब्यात ठेवण्यासाठी सांगितलं जातं आणि या मनावर जर आपण ताबा मिळवला तर नक्कीच आपल्याला असाध्य गोष्टी या साध्य होण्यास सुरुवात होत असते. तर मानसपूजा म्हणजे काय, मनातल्या मनात आपण स्वामींची पूजा करतोय असं मनातल्या मनात आपण अनुभवायचं आहे आणि मनाने स्वामींना वंदन करायचं आहे, स्वामींची पूजा करायची आहे. आणि ही मानसपूजा अतिशय प्रभावी सेवा यामुळे होऊन जाते कारण आपण पूर्ण मन एकाग्र करून आपण स्वामींची सेवा करत असतो आणि नक्कीच जेव्हा आपण एखादी सेवा मनापासून करतो तेव्हा ती स्वामींपर्यंत पोहोचतच असते. तर मानससेवेचे देखील आपल्याला खूप सुंदर असे फळ मिळते. जेव्हा ही मानसपूजा आपण मनापासून करत असतो तेव्हा स्वामी आपल्याला नक्कीच तारत असतात, स्वामी आपली प्रार्थना ऐकत असतात. बराच वेळा काय होतं, आपली इच्छा असते की आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे, खूप मनापासून इच्छा असते, परंतु अनेक कारणामुळे आपण ती सेवा करू शकत नाही किंवा आपल्याकडून ती होत नाही. अनेक अडीअडचणी येतात, जसे की सुतक किंवा मासिक पाळी किंवा बहुतेक अशी कारणे असतात की ज्यामध्ये आपण सेवा करू शकत नाही किंवा सेवा करायची नसते आणि अशा वेळेला आपल्या मनामध्ये तर इच्छा असते की आता सेवा तर करायची आहे पण कशी करायची. अशा वेळेला जर आपण स्वामींची मानसपूजा केली तर नक्कीच ही एक प्रभावी सेवा ठरते. तर स्वामींची मानसपूजा म्हणजे काय हे आपण आता बघितलंच. जे की मनाने स्वामींना वंदन करायचं, पूजा करायची आणि मनातल्या मनात स्वामींची पूजा करायची, यालाच मानसपूजा म्हणतो. जसं की आपण एखादी गोष्ट आपल्याला हवी असते आणि आपल्याला ती मिळालेली नसते तर ती आपण मनातल्या मनात इमॅजिन करत असतो ना की हां असं होईल, मग असं झाल्यानंतर मी असं करेल. किंवा आता समजा मला एखाद्या ठिकाणी जायचं आहे पण आपण आता सध्या तिथे जाऊ शकत नाही, पण आपण मनातल्या मनात असं इमॅजिन करतो की आता मला तिथं जायचं आहे, मी तिथे गेली आणि मला छान वाटतं आहे, जसं की ते प्रत्यक्ष घडतं आहे, ती घटना प्रत्यक्ष घडते असं आपण इमॅजिन करतो, आपण मनातल्या मनात याची कल्पना करत असतो. अशाच प्रकारे स्वामी आपल्या समोर बसले आहे, प्रत्यक्ष स्वामी महाराज आपल्या समोर बसले आहे आणि आपण त्यांची पूजा करतोय असं मनातल्या मनात आपण कल्पना करायची आहे. ते जणू काही सत्यच आहे असं आपण आपल्या मनाला भासवून द्यायचं आहे. तर हीच स्वामींची मानसपूजा आहे, याला स्वामींची मानसपूजा म्हणतात. तर सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की स्वामींची मानसपूजा आपण कधी करू शकतो. तर अर्थातच मन आपलं शुद्ध असेल अशा वेळेला आपण कधीही स्वामींची मानसपूजा करू शकतो. सकाळी, संध्याकाळी, दुपारी कधीही करू शकतो. फक्त आपलं मन पवित्र आणि शुद्ध असायला हवं. तर स्वामींना सगळ्यात काय आवडतं, तर स्वामींना सगळ्यात जास्त आपलं सुमन म्हणजे चांगलं मन, ज्याचं मन चांगलं आहे असे भक्त स्वामींना फार प्रिय आहेत. तर चांगल्या मनाने स्वामींची मानसपूजा आपण कधीही करू शकतो.
ब्रह्ममुहूर्तावर केलं तर अतिशय उत्तम, कारण यावेळेला सगळीकडे शांतता असते आणि आपलं मन देखील एकाग्र असतं. तर अशा वेळेला जर तुम्ही केलं तर नक्कीच स्वामींची मानसपूजा स्वामींपर्यंत पोहोचते. खरं पाहिलं तर स्वामी महाराज किंवा भगवंत हा भक्तीचा भुकेला असतो. मग आपण आपली भोळीबाबडी सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करत असतो आणि स्वामी ते स्वीकारत असतात. परंतु स्वामी ब्रह्मांड नायक आहेत आणि देवी देवता हे आपल्यापेक्षा नक्कीच श्रेष्ठ आहे. आपण त्यांच्यापुढे काहीच नाही. तर देवी देवतांना बसण्यासाठी सोन्याची आसने लागतात, सोन्या चांदीची आसनेही देवी देवतांना लागतात. तर स्वामी आपले ब्रह्मांड नायक आहेत आणि आपण खरं आयुष्य जगत असताना आपण या गोष्टी सगळ्या काही नाही करू शकत. परंतु आपण जेव्हा ही मानसपूजा करत असतो तेव्हा आपण स्वामींची पूजा करण्यासाठी सोन्या चांदीची वस्तू आपण वापरू शकतो. तर मानसपूजा करताना सगळ्यात अगोदर आपलं मन हे शुद्ध आणि शांत पवित्र ठेवायचं आहे. मनामध्ये अगदी म्हणजे आपलं मन आनंदी कसं असतं तसं आपण अनुभवायचं आहे. मग असं अनुभवल्यानंतर आपण स्वामी महाराजांना स्वामी महाराज आपल्या पुढे बसले आहे, आपले प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक आपल्या पुढे बसले आहे अशी कल्पना मनातल्या मनात करायची आहे. अतिशय तेजोमय असे स्वामी महाराज आपल्या पुढे बसलेले आहेत. स्वामींच्या चरणातून स्वामींच्या पूर्ण देहातून तेज बाहेर पडत आहे असं आपण मनातल्या मनात इमॅजिन करायचं आहे, कल्पना करायची आहे. तर सगळ्यात अगोदर आपण स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी राया, मी तुमच्या चरणांना हात लावू इच्छिते, तर तुमच्या चरणांना हात लावण्याची मला अनुमती द्या, मला परवानगी द्या. कारण आपण तेवढे मोठी नाही की आपण स्वामी महाराजांच्या पायाला डायरेक्टली हात लावू शकू. तर स्वामींना अशी प्रार्थना करायची आहे. हलके हात फिरवून त्यांच्या चरणांखालची धूळ आपल्या डोक्यावर लावायची आहे. त्यानंतर स्वामींचे चरण हे चांदीच्या आसनावरती किंवा चांदीच्या पाटावरती ठेवायचे आहेत. मग स्वामींना मनातल्या मनात प्रार्थना करायची पुन्हा एकदा की स्वामी माऊली, मी जी काही सेवा करते ती तुमच्या चरणी अर्पण करून घ्या, तिचा तुम्ही स्वीकार करा. आणि आपण मानसपूजा, मी तुम्हाला आधीच सांगितली की आपण मानसपूजा करतो आहे तर आपण सोन्याच्या वस्तू वापरू शकतो. तर त्यानंतर पंचामृत एका चांदीच्या वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि पंचामृताने स्वामींच्या चरणांना हलकेसे हात फिरवून ही पंचामृत स्वामींच्या चरणावरती आपण लावायचं आहे. अगदी सगळ्या साईडनी लावायचं आहे. स्वामी महाराज ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि जेव्हा त्यांनी धरतीवरती अवतार घेतला तेव्हा त्यांनी मनुष्य रूपात अवतार घेतला. तर अर्थातच मनुष्य रूपात अवतार घेतला तर त्यांना देखील त्यांच्या शरीराला जसं मानवाला आपल्या काही लागल्यानंतर इजा होतात तसे हे स्वामी महाराजांना त्या जाणवत असायच्या. पण तरी देखील स्वामी महाराज अनवाणीच फिरायचे. अख्ख्या अक्कलकोटमध्ये स्वामी महाराजांनी भ्रमंती केली, पूर्ण भारतभर भ्रमंती केली, तर स्वामी महाराज हे अनवाणीच फिरायचे. तर स्वामींच्या पायाला कुठे जखम झाली आहे का? अर्थातच स्वामी तर ब्रह्मांड नायक आहेत. परंतु जसं आपण आपल्या बाळाला काही लागल्यानंतर आपलं मन कसं दुखतं किंवा आपल्याला किती वाईट वाटतं, तसं आपण स्वामींच्या चरणांना कुठे लागले की बघायचं आहे. स्वामींच्या चरणावर हळुवारपणे हात फिरवायचा आहे. हात फिरवत पंचामृताने स्वामींच्या चरणांना सगळीकडून पंचामृत हे लावायचं आहे. तर अशा प्रकारे जसं आपण लहान बाळाच्या पायाला कशी मसाज करतो तसं स्वामींच्या पायाला पंचामृताने मसाज करायचे आहे. त्यानंतर शंखामध्ये गंगाजल, म्हणजे जे गंगाजल असतं ते गंगाजल, अनेक पवित्र नद्यांचं असं गंगाजल हे शंखाद्वारे कोणाला तरी वरून टाकायला लावायचं आहे ना आपण पुन्हा एकदा स्वामींच्या चरणावरती हळुवारपणे मसाज करायचं आहे. हळुवारपणे स्वामींचे चरण आपण धुवायचे आहेत. तर स्वामींची आपण मानसपूजा करत आहोत. मानसपूजा म्हणजे मनातल्या मनात हे आपण स्वामींची पूजा करत आहोत. तर गंगाजल हे थोडंसं कोमट असावं, कारण स्वामी महाराज, आपण कसं लहान बाळाला आंघोळ घालताना आपण चेक करून बघतो की पाणी हे कोमट आहे की थंड आहे की गरम आहे. तर स्वामी महाराजांना काही त्रास होऊ नये, स्वामींच्या चरणांवरती आपल्या गुरूंची आपण सेवा करत आहोत, तर गुरूंना काही त्रास होऊ नये यासाठी ते पाणी अतिशय कोमट, म्हणजे थोडंसंच कोमट करायचं आहे. खूप थंड नाही करायचं, खूप गरमही नाही करायचं. ते कोमट पाणी आपण स्वामींच्या चरणावरती पुन्हा एकदा टाकत आहोत आणि स्वामींचे चरण आपण धुवत आहोत. तर कोमट पाणी यासाठी घेत आहोत का आपण याच्या अगोदर आपण पंचामृताने स्वामींचे चरण आपण धुतले. तर जे काही तुपकट किंवा ते तेलकट त्या पंचामृताने स्वामींचे पाय जे तेलकट झाले, तुपकट झालेत, तर ते सर्व स्वच्छ व्हावेत यासाठी आपण कोमट पाण्याने स्वामींच्या चरणावरती पाणी ओतायचं आहे. हळुवारपणे पुन्हा एकदा स्वच्छ छान अगदी मायेने, प्रेमाने, अगदी मनापासून आपल्या डोळ्यामध्ये जसे आनंद अश्रू येतात गुरूंची सेवा करताना, असं आपण अनुभवायचं आहे. ते पाय स्वच्छ पुन्हा छान
धुवून घ्यायचे आहे. स्वामींचे चरण गंगाजलाने धुवायचे आहेत. साईडला सोन्या चांदीच्या समयांमध्ये दीप प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर स्वामींचे चरण स्वच्छ धुतल्यानंतर स्वामींचे चरण पुसण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्याहून मऊ अतिशय सुती सुंदर छान स्वच्छ असं कापड घ्यायचं आहे आणि त्याने आपण स्वामींचे पावलं पुसत आहोत, त्यांचे चरण पुसून घेत आहोत. आणि अर्थातच आईच्या पदरामध्ये खूप माया असते. तर आईने आपलं पदराने जर आपल्या बाळाचे डोळे पुसले तर ती माया ती ऊब आपल्याला जाणवते. त्याचप्रमाणे पदराने आपण जरी स्वामींचे पाय अगदी मनापासून आनंद अश्रूने ते पुसले तर स्वामींना देखील ही सेवा फार लवकर पोचते. आणि हे करताना आपलं मन अतिशय भरून येत आहे आणि हे भरून येताना आपले जे अश्रू आहेत, आनंद अश्रू आहेत, ते स्वामींच्या पायावरती पडत आहेत असं आपण फील करायचं आहे, असं आपण अनुभवायचं आहे. आणि हे करता करता आपण पुन्हा ते पाय स्वच्छ पुसायचे आहे. आणि छानपैकी पुसल्यानंतर जे आपण चंदन उगाळून ठेवलं आहे, चंदन अतिशय थंड असतं. स्वामी महाराज अनवाणी फिरायचे. आपल्या गुरुच्या पायाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, स्वामींना आपलं फिरून फिरून जे काही त्रास झाला आहे किंवा पायाला काही जखम झाली आहे, काही झालं आहे, तर त्यासाठी आपल्या गुरूंचे पाय थंड राहावे, आपल्या गुरूंना ते जाणवावं यासाठी आपण ते चंदन उगाळून ठेवले. ते चंदन स्वामींच्या चरणावरती आपण हळुवारपणे त्याचा लेप द्यायचा आहे. अतिशय मायेने ममतेने ते स्वामींच्या चरणावरती आपण लावायचं आहे. आणि हे करताना मनापासून हे फील करायचं आहे. जसं आई आपल्या बाळाला काही करताना तिच्या मनामध्ये केवढं प्रेम असतं, केवढी प्रेमाची ऊब असते, असंच आपण गुरूंची सेवा करताना आहे असं करायचं आहे. मनापासून स्वामींच्या चरणावरती ते चंदन लावायचं आहे. त्यानंतर स्वामींच्या हाताला आणि अंगाला देखील त्याचा थोडासा लेप लावायचा आहे. तर अशा प्रकारे अगदी मनापासून आपण ही सेवा करत आहोत. आणि या सेवा करताना आपल्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येत आहे, तर ते स्वामींच्या चरणावरती पडत आहे. तर स्वामी आपल्याकडे फार तेजोमय नजरेने बघत आहेत आणि आपल्याला आशीर्वाद देत आहेत. तर त्यानंतर हे लावल्यानंतर आपण आपल्या जी काही फुले असतील ते स्वामींच्या चरणावरती अर्पण करायचे आहेत. तर सगळ्यात अगोदर आपलं सुमन हे स्वामींच्या चरणावरती अर्पण करायचं आहे. स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी राया, माझे जे काही अवगुण असतील ते तुमच्या पायाखाली नेहमी दाबून ठेवा आणि माझे जे गुण असतील ते तुमच्या चरणावरती अखंडपणे राहू द्या आणि त्यांना हे गुण माझे विकसित व्हावे यासाठी माझी सतसत विवेक बुद्धी असते ती जागृत ठेवा. अशी प्रार्थना आपण स्वामींच्या चरणी फुले वाहताना करायची आहे. त्यानंतर स्वामींना पंचारतीने आरती ओवाळायची आहे. आता पंचारतीनेच का आरती ओवाळायची, तर आपल्या मनामध्ये जे काही काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ हे दोष आहेत ते आपण जाळून टाकून, म्हणजे जसं की आपण अग्नीमध्ये जाळून टाकून ही पंचारतीने स्वामींना आरती ओवाळायची आहे. अशा प्रकारे स्वामींचा जप करत आपण स्वामींची मानसपूजा करायची आहे. आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की माझं शारीरिक, बौद्धिक, आर्थिक सगळ्या प्रकारे माझी प्रगती होऊ दे आणि तुमच्या चरणांची सेवा करण्याचं सौभाग्य मला जन्मोजन्मी लाभू द्या, असं आपल्या गुरूंना, आपल्या ब्रह्मांड नायकाला, आपल्या आईला, आपल्या स्वामींना आपण अशी प्रार्थना करायची आहे. आणि ही आपण जर मनापासून ही मानसपूजा केली ना तर खरोखरच आपल्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात. आणि जेव्हा हे आनंद अश्रू येतात, आपलं मन भरून येतं, तेव्हा समजायचं की स्वामींपर्यंत आपली सेवा पोहोचली आहे. तर अशा प्रकारे स्वामींना प्रार्थना करून पंचारती ओवाळून आपण स्वामींची मानसपूजा करायची आहे. संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग. तसं आपल्या मनामध्ये ही मानसपूजा करताना आनंद तरंग हे उमटले पाहिजे, या लहरी उमटल्या पाहिजे. आणि जेव्हा खरोखरच मनापासून असं आपल्याला वाटतं, आपण ही पूजा करताना तल्लीन होऊन जातो, जसं की आपण खरोखरच स्वामी महाराजांची पूजा करतो आहे, स्वामी महाराज प्रत्यक्ष आपल्या पुढे उभे आहे, असे आपण मानसपूजा करतो, तेव्हा नक्कीच स्वामी महाराज त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला देत असतात. तर अशा प्रकारे आपण स्वामींची मानसपूजा करू शकतो. तर आजच्या व्हिडिओतून आपण मानसपूजा म्हणजे काय, स्वामींची मानसपूजा कशी करायची हे आपण जाणून घेतलं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर याच माहितीसोबत आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्ही सर्वांनी काळजी घ्या, आनंदात राहा, कारण हे जीवन सुंदर आहे. पुन्हा भेटूयाच
सुंदर छान अशा माहितीसोबत किंवा छान अशा अनुभवासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.